श्री अधिक मास महात्म्य अध्याय 31. श्री गणेशाय नमः. नारायण म्हणे नारदासी, पुढील कथा परियेसी. मृगतीर्थी अधिक मासी स्नाने कपिसी घडिलीजी. तेने तो कपित्वासी टाकून दिव्यदेही होता क्षण. तया सन्निध आकाशातून दिव्य विमान पातले जे. तया माझी वैष्णव लोक बैसले असती अनेक. भेरी मृदंग विनादिक वाद्ये सुरेख गर्जती. गंधर्व किन्नर सुस्वर गाती. देवांगना नृत्य करीती. स्वर्ण किंकिणी ऋणझुन वाजती. शोभा किती कायवानू. ऐसे ते दिव्य विमान पाहुणी तो दिव्य देहधर कपी स्वमनी. अत्यंतची विस्मय पाहुणी मनाशीच बोलत. हे येथे कैसे आले किमर्थ. मज पाप्यासी कोठुनी प्राप्त. हे वैमानिक सुख समस्त पुण्यात्म्यासीच योग्य असे. ऐसा अंतरी विचार करी तो एक येऊनी दिव्य नारी. तयाच्या मस्तकी चंद्रापरी श्वेत छत्र धरियेले. आणि दोघी जणी एकसरे तयावरी उडविती चामरे. कित्येकी त्या मधुरस्वरे गाऊनी पुढे नाचती. हाती घेऊन या तांबुल एक उभी राहिली जवळ. स्वर्ण भृंगारी गंगाजळ घेऊनी पुढे एक ठेली. ऐसे ते वैभव पाहुणी तो दिव्यदेही कपी तत्क्षणी कुड्यावरील चित्रावाणी निश्चेष्ट स्वस्थ राहिला. आणि म्हणे आपल्या मनात, मी महापापी दुष्ट अत्यंत. मज हे वैभव लोकातीत कवने पुण्य लाभले. म्या कधीही सर्व जन्मात ऐसे पुण्य नाचरिले खचित. की जेने श्रीहरी पदाप्रत विमानातून जाईन. ऐसा तर्क करीत मनी चलनवलन सर्व टाकुनी. चित्रपटीच्या लेपावानी तटस्थ जेव्हा राहिला. तयाचे हार्द्र जाणून पुण्यशील सुशील दोघे जण. हरिदूत तयासी वंदून हस्त जोडून विनवित. प्रभो चलावे गोलोकाप्रत. कैसा उशीर लाविता येथ. पुरुषोत्तमाचे सानिध्य सांप्रत तुम्हा प्राप्त झाले असे. ती तयांची ऐकुनी वाणी कपी म्हणे, ही माझी अजुनी असंख्य पापकर्मे भुवनी भोगावयाची आहेत. आज कोणत्या पुण्य निगुती माझ्या पापांची झाली निष्कृती. की जेने मी त्या गोलोकाप्रती अनायासे पावेन. जितुक्या पर्जन्यधारा वर्षती. की तृणांकुर भूमी रुजती. की रजकन की तारा असती. तितुकी आहेत मम पापे. ऐसे असता मज हे सुंदर. कैसे लाभले दिव्य शरीर. आता ते कारण मज समग्र विवरुणिया सांगीजे. ऐसे कपीचे ऐकुनी भाषित श्री हरिदूत तया बोलत. देवा ते साधन तुम्हांप्रत कैसे नाही समजले. सर्व मासा माझी उत्तम आणि श्रीहरिसी प्रिय परम. ऐसा जो मास पुरुषोत्तम महापुण्य फलदायक. त्या पुण्य पवित्र मासा ठाई उत्तम तप केलेसी काही. जे प्रत्यक्ष देवांचे नाही होणार नाही कदाच. वानर देहे तू सतत भ्रमत असतारण्यात. मुख रोगास्तव काहीच वस्त तुझ वस्तू भक्षवेना. तेने योगे नेनतपनेसी निराहार व्रत तुझसी. सहज वृत्त्या अधिमासी घडवून आले साचार. आणि स्वजाती चांचल्ये करुण वृक्षावरची फळे तोडून. आपण न भक्षवती म्हणून भूमीवर टाकिलीस. ती भक्षुनिया इतर जन असंख्य तृप्त झाले जान. आणि स्वये बहु दुःखाचेन जळही नाही प्राशिलेस. ऐसे नेनतपणे तुझसी तप घडले अधिक मासी. आणि त्या फळांच्या पातनेसी परोपकार झाला. आणि शीतवाता तप घोर साहिलेसी तू निरंतर. मृगतीर्थी पडुनी साचार 5 दिन राहिलासी. ती 5 स्नाने झाली तुझसी. एवं श्री पुरुषोत्तम मासी. रुग्णावस्थेत अज्ञानेसी उत्तम तप घडले जे. तेची सफळ झाले समस्त. तुवा अनुभविले हे सांप्रत. व्याजेही केलेले अधिक मासात सफळ होते तुझैसे. मग जाणुनी मास प्रभावासी. यथाविधी भक्ती भावेसी. सत्कर्म करिता अधिमासी. काय फळासी वानावे. अरे त्वा जैसा साधिला स्वार्थ. ऐसा साधया कोण समर्थ. अधिमासी करिता किंचित फल अनंत लाभते. पुरुषोत्तम मासा माझारी एकची उपोषण केले तरी. अनंत जन्माची पापे सारी निरसती जाण निश्चये. पुरुषोत्तम व्रता समान भगवत प्रीतीद नाही आन. तद्वत करीते ते धन्य आणि तेची जाण कृतकृत्य. भरतखंडी मानव जन्म दुर्लभ असोनिया परम. दैवे लाभता ते उत्तम पुरुषोत्तमा सेविती जे. ते महाभाग्यवंत सकळ पुण्य स्वरूपाती निर्मळ. तयाचे जन्म झाले सफळ यात संशय नसेची. अधिमासा माझी देख. स्नानदान जप तपादिक
सत्कर्मे करावी ती सकळीक, फलद होती कोटी गुणे. अहो जे अधिक मासा ठाई, स्नानदानादी न करीती काही, ते शठ दुरात्मे खल सर्वही, धिक्कार असो तयांस. ऐसे त्या श्री हरिदूतांनी कथिले ते सर्व ऐकुनी, तो दिव्यदेही कपी स्वमनी अत्यंत चकित झाला. पुलकांकित झाले शरीर, अंतरी उदेला गही वर. मग तीर्थदेवासी नमस्कार केला सादर भक्तीने, आणि कालंजरगिरी वंदिला, वनदेवतांसी नमस्कार केला. सर्व लता गुल्म वृक्षाला भावे घातला साष्टांग. मग त्या दिव्य विमानासी प्रदक्षिणा केली विनयेसी, हरिदूती अत्यादरेसी स्वहस्ते तयासी धरियेले. आणि इंद्रादिक देव समस्त गगनातूनी तया पाहत, गंधर्वगण स्तुती करीत किन्नर वाद्य वाजविती. ऐसा महोत्सव वहिला, तो दिव्य पुरुष विमानी बैसला. सुरगणी पुष्पवर्षाव केला, आनंद झाला म्हणूनिया. आणि अत्यादरे तयाचे पूजन सकळ सुरी केले जान. मग तेथून ते दिव्य विमान आकाशामाजी प्रवेशले. वर्गादी लोका अतिक्रमून गोलोका प्रती गेले तत्क्षण. जेथे सदा सर्वत्र पूर्ण परमानंद कोंदलासे. जो योग्यांसही दुर्लभ अति, जेथुनी नाही पुनरावृत्ती. गोपगोपी गोधने निरुती असंख्य सेविती जयाते. आणि जो रासे मंडित सदा, जेथे पावले असता कदा. जरा मृत्यू आणि आपदा ह्यांची बाधा नव्हेच. असो ऐशा त्या गोलोका लागून, विमान जाऊनी पोचता क्षण. तो दिव्य पुरुष तयातून परमानंदे उतरला. आणि जेथे साक्षात पूर्णतम बैसला असे पुरुषोत्तम, तेथे जाऊनी तया प्रणाम करुणी बैसता झाला. नारायण म्हणे गा ब्रह्मसुता, विचार करुणी पाहे तत्वता. तो कदर्य द्विज सर्वथा, यद्यपि होता पापात्मा. तरी तयासी कपी जन्मात, नेनता पुरुषोत्तम मासात. सहजवृत्त्या यत्किंचित स्नानादी कर्म घडले जे, तेनेही तो सर्व पापांपासूनी मुक्त होऊन या तत्क्षणी पुरुषोत्तम मासाचे सान्निध्य पाहुणी आनंद घन जाहला. मग यथाविधी अधिक मासी सत्कर्मे करिता भावेसी, मोक्षपद येईल हातासी यात काय संशय. नारदा बहु सांगू काही, उभयत्र सुख प्राप्तीविषयी. उत्तम साधन शोधिता पाही, आनिक नाही काहीच. इतर सर्व साधनांहून पुरुषोत्तम मास सेवन, हेची एक उत्तम साधन असे जान साचार. सूत म्हणे शौनका लागुनी, ऐसी नारायण मुनीची वाणी. ऐकुनी तो नारद मुनी सावधान पावला. आणि वंदुनी तच्चरणाब्जासी, स्मरत श्री पुरुषोत्तम मासी. फिरत फिरत सत्यलोकासी, आनंदे जाता जाहला. असो ऐका हो ऋषी समस्त, तुम्ही मज जे प्रश्निलेत, तयाचे उत्तत तुम्हा प्रत आता बहुत काय सांगू. अहो अधिक मासा सम, काहीच नाही पावनतम. तयाचा स्वामी पुरुषोत्तम, म्हणून परमश्रेष्ठ तो. त्यात यथोक्त व्रत करिता, की अन्यही कर्मे आचरिता. दुरितक्षय होऊनी सर्वथा, इह परत्री सुख होय. यास्तव सर्व नरनारी, पुरुषोत्तम मासा माझारी. सद्भक्ती भावे एकतरी, यथोक्त कर्म कीजिये. भरतखंडा माझी जन्मनी, पुरुषोत्तम मासा लागुनी. न सेविता केवळ अनुदिनी, प्रपंची आसक्त होती जे. ते नराधम जाना खचित, वारंवार गतागत पावत. आणि जन्मोजन्मी ते अत्यंत दुर्भागी होत निश्चये. आणि दारापत्य मित्रांदिकांसी, वियोग पावती अहर्णेशी. तैसेची सर्व दुःखाची राशी प्राप्त होती तयास. यास्तव येथे सज्जनी, अधिक मास येता क्षणी. यथाशक्ती सद्भावे करुणी, तया लागुनी सेवावे. तेने सकळ फळे यथोक्त प्राप्त होती जान निश्चित. असो ऐसे अधिमासाचे अद्भुत महात्म्यासे साचार. ह्या सकळ महात्म्यासी जे ऐकती भक्ती भावेसी, तयांचे सकळ पापराशी दग्ध होती समूळ. आणि तयांचे सर्व मनोरथ पुरवितो श्री गोलोकनाथ. एतद्विषयी तुम्ही मनात संशय काही न धरावा. याचा एक अध्याय तरी जो भक्तिभावे श्रवण करी, तया सर्व तीर्थस्नानाचे सत्वरी फळ निर्धारी लाभते. सदा श्रेयस्कर भगवत गुण तयांचे आहे यात वर्णन. म्हणून बुधजनी हे अनुदिन भावे श्रवण करावे. नित्य श्रवणा न होती समर्थ, तरी नित्य ऐकीजे अधिक मासात. तेने त्रिंशन मासात्मक समस्त फल यथार्थ लाभते. अधिक मास हा परम पावन, जयाचा गेला श्रवणे विन. तयाच्या श्रीमळ संपूर्ण त्रैलोकीचा कोसळतो. जे अधिक मासी प्रतिदिन अधिक मास महात्म्य ऐकून, शेवटी वाचक द्विजा लागून वस्त्रादिकी पूजिती.
तयांसी साक्षात गोलोकेश सुप्रसन्न होतो विशेष. ऐसे सुत शौनकादिकासी ऋषीस नेमिषी कथिता जाहला. ऐसे वेदव्यास मुनीने वर्णिले गीर्वाण भाषेने, तेची म्या हे देशभाषेने ओवी बंधी वर्णिलेसे. हे अधिक मास महात्म्य पावन, जे का करीती श्रवण पठन, तयांचे मनोरथ संपूर्ण होती पूर्ण निश्चये. माघादी मास असती अभिनव, परी अधिमासांचे विशेष वैभव. याचा पुरुषोत्तम अधिदेव म्हणून प्रभाव वाढला. पुरुषोत्तम तो नारायण, क्षीराब्धिशायी श्री भगवान. तयाचे जगद्रक्षणा लागून मत्स्य कुर्माद्य अवतार. तया माजील जो भार्गव, परशुराम रेणुकोद्भव. तयांचे कोकण क्षेत्र अभिनव, सह्याद्री तळी आहे पै. तेथे राजा पूर्णामे प्रसिद्ध, नगरी आहे पूर्वसिद्ध. तत्समीप धूत पापेश्वराभिद, ग्राम विशुद्ध आहे जो. तये ग्रामी धूत पापेश्वर, शिवलिंग आहे पापहर. तयांचे पूजक साचार, घगवे नामक कुळजे. तये कुळी सर्वगुण संपन्न, जो सदा शिवतुल्य सदा शिवाभिमान. तयाची पत्नी गुण निधान, पार्वती जैसी पार्वती. तिच्या पोटी विठ्ठला समान, विठ्ठल नामा सदाशिवनंदन. तो वेदशास्त्रांमाजी प्रवीण, तैसाची ज्योतिष शास्त्री ही. तयाची पत्नी रुक्मिणी, रुक्मिणी परी सगुण खानी. तिच्या उदरी विठ्ठलापासून रघुनाथ नामे जन्मला. तो प्रसिद्ध रघुनाथ शास्त्री, अति प्रवीण तर्कालंकारी आणि व्याकरणाख्य सागरी निरंतर पोहतसे. तयाची पत्नी सती सीता, तीच होय माझी माता. रघुनाथ शास्त्री माझा पिता, ती उभयता विख्यात. त्या उभयतांपासून परशुराम नामा मी उत्पन्न. माता पितांचे पवित्र चरण सदा अंतरी ध्यात असे. कृपा सागर माता पितर, तई प्रेरिले माझे अंतर. अधिक मास महात्म्य सुंदर, प्राकृत भाषेत वर्णिजे. म्हणून तयांच्या चरणा वंदुनी प्रारंभ केला वर्णना. तत्कृपेने आजच्या दिना ग्रंथ समाप्त झाला. शके 1818 दुर्मुख संवत्सरी वैशाख शुक्लात, इंदू वासर पौर्णिमा तिथ ते दिनी ग्रंथ संपला. माता पितरांच्या कृपे करुण मुंबापुरी ग्रंथ झाला संपूर्ण. एकदा करिता श्रवण पठन, पापे संपूर्ण भस्म होती. याने पुत्र पौत्रादी संतती आणि अखंडित योग संपत्ती. इहलोकी मनोरथपूर्ती, तैसाची अंती मोक्ष लाभे. ह्या 31 अध्याय ग्रंथे सर्वथा प्रीती हो गोलोकनाथा. या ग्रंथाचा मूळ करता गोलोकनाथ असे पै. तेने अंतरी जे जे प्रेरिले, ते ते येथे पत्री लिहिले. न्यून अथवा अधिक झाले तरी तेनेच क्षमिले पाहिजे. अधिक मास महात्म्य संस्कृत, तयाचे झाले हे प्राकृत. तरी संत श्रोते तुम्ही समस्त भावे सतत ऐकिजे. या 31 अध्यायांभीतर जी विस्तरे आहे कथा सुंदर, तीच संक्षेप्ते श्रोती सादर सावधानतरे ऐकिजे. प्रथमाध्यायी मंगलचरण, नारद मुनी प्रश्नकथन. काम्यकवनी कृष्ण जाऊन पांडवा लागून भेटला. द्वितीयाध्यायी अधिक मासाचे वैकुंठ गमन सांगून साचे. अधिक मासासह श्री विष्णूचे गोलोक गमन वर्णिले. तृतीयाध्यायी माझी उत्तम, मलमासासी पुरुषोत्तम नाम. कैसे ते लाभले अनुपम, वर्णन झाले साचार. चौथ्यात आणि 5व्यात श्रीकृष्णे धर्मरायाप्रत द्रौपदीचे पूर्वजन्म वृत्त यथास्थित कथियेले. 6, 7 आणि 8 ह्या 3 अध्यायात चोखट दृढधन्व्याख्यान प्रसंगे स्पष्ट सुदेवाख्यान वर्णियेले. 9वाध्यायी स्नानदानादी नियम सांगुनिया आदी पुरुषोत्तम पूजा विधी यथास्थित कथियेला. 10माध्याय माझी पूर्ण धेनूचे महत्व वर्णून गोपूजन सहवर्तमान गोदान महिमा सांगितला. 11ध्यायी विप्रपूजेचे महत्व वर्णुनिया साचे ब्रह्मस्वापहार दोषांचे विवरण केले असे. 12अध्यायात संपूर्ण सांगुनिया स्नान महिमान दीप प्रज्वलनाचे पुण्य अनुभवयुक्त वर्णिले. आणि दीपोच्छेदाचे फळ घोर विमलेसी मिळाले साचार. तो वृत्तांत साद्यंत समग्र 13 कथियेला. 14 आणि 15 दीप महात्म्य प्रसंगेसी मणिग्रीवाख्यान विस्तरेसी कथिले असे रसाळ. 16 भगवन नाम महिमा, अन्नदानाची गती उत्तमा, उपवास व्रत नियमा यथास्थित वर्णिले. मौन भोजन व्रत 17व्यात आणि वैधृती पौर्णिमा व्यतिपात या 3 पर्वाचे महात्म्य समस्त 18व्यात सांगितले. अमावस्यादी महात्म्य कथन 19व्यात झाले पूर्ण.
आणि अप्सराशाप विमोचन सर्व कथिले 20व्यात. स्नान महिमा प्रसंगेसी प्रेत मोक्ष कथिला 21. 22व्यात 700 प्रेतांशी आणि राक्षसा मोक्ष लाभला. 23व्या अध्यायात एकांतरोपवास व्रत आणि विप्रसेवेचा अद्भुत प्रभाव समस्त वर्णिला. 24व्यात अति निर्मळ अनेकविध दानांचे फळ आणि मेनाव्रत कथा सोज्वळ सविस्तर कथियेली. पुढे 25व्या अध्यायात स्नानादिक फल कथनार्थ वीरबाहुरायाची यथार्थ कथा साध्यंत सांगितली. मास व्रतोद्यापन सांग 26व्यात कथिले चांग आणि गृहीत नियमांचा त्याग 27व्यात वर्णिला. 28व्यात शोभन सुमतीरायाचे आख्यान. पुढे अध्यायद्वये पूर्ण कदर्योपाख्यान सांगितले. शेवटी 31व्यात निर्मळ कदर्य मोक्ष प्राप्ती सकळ आणि ग्रंथ पठन श्रवण फळ वर्णुनी ग्रंथ संपविला. हा 31अध्यायात्मक ग्रंथ झाला अलौकिक. भक्तिभावे संत सकळिक श्रवण पठन करोत सदा. आता जोडून या करद्वयासी प्रार्थितो सकळ सज्जनांसी. प्राकृत भासी ही कथा ऐसी यथामती वर्णिली म्या. न्यूनाधिकता झाली असेल तरी सज्जनी होऊनी दयाळ मज मानुनी आपुले बाळ क्षमा केली पाहिजे. हा ग्रंथ पावन उत्तम याने प्रसन्न होऊनी पुरुषोत्तम श्रोत्या वक्त्यांसा लागी परम भुक्ती मुक्ती देवो सदा. इति श्री अधिकमास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर 31तमाध्याय गोडः. इति 31तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री अधिकमास महात्म्य समाप्त.